नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 34 इंच साइज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 14 इंचावरती दोन खुणा करून घ्यायच्या। त्याच्यानंतर गळा किती उंचीचा आहे याच्यानुसार आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। तर गळा आहे 8 इंचाचा, त्याच्यासाठी शोल्डर घेत आहे 5.5 इंच आणि मुंडा घेत आहे, मुंडा सुद्धा 5.5 इंचच घेत आहे। त्याच्यानंतर 34 साइज आहे, तर 34 चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे, तर तो येतो 8.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर मी हे 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। 8 इंचाचा गळा आहे। जर का गळा तुमचा 9-10 असेल तर 5.5 न घेता 5.25 किंवा 5 इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे आणि जर का 7-6 असा असेल तर थोडं शोल्डर वाढवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर हे कमी जास्त करून घ्यायचं आहे। इथं अर्धा इंचावरती एक पॉइंट देऊन तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे आणि ती मागच्या मुंड्याचा शेप तिथं देऊन घ्यायचा आहे। तर ह्या पॉइंट पासून गळा तर आता 8 इंचाचा आहे, त्याच्यासाठी इथं मी 1.25 इंच अंतर घेत आहे। जर का गळा 9-10 इंचाचा असता तर मी इथं 1.25 इंच न घेता 1 इंच किंवा मग 11-12 इंचाचा असता तर मी इथं 1.25 इंच अंतर घेतलं असतं। तर 8 इंचाचा गळा आहे म्हणून मी इथं 1.25 इंच इतकं अंतर घेत आहे। 34 साइज आहे, तर 34 चा पूर्ण मुंडा राऊंड आहे 15 इंचाचा। जर अशा पद्धतीने मुंडा राऊंड हा मी आखून घेतला। जर तुम्ही फोटो दाखवल्याप्रमाणे मुंडा राऊंड हा मोजून घेतलेला असेल अंगावरती, तर तो मुंडा राऊंड तुम्हाला इथून आपण जिथं आखून घेतलेला आहे तर इथं मोजून घ्यायचा आहे। तर तो बघा इथं 7 इंचावरती येत आहे, 7 इंच आणि एक रेषा। जर का अंगावर मोजलेला असेल तर अशा पद्धतीने मोजायचं आहे आणि जर का तुम्ही ब्लाउज वरून माप घेतलेलं असेल तर ब्लाउज वरून शिलाई झालेली असते म्हणून आपल्याला इथं शिलाई मार्जिन सोडून आणि मग मुंडा राऊंड मोजून घ्यायचा आहे। तर मी पूर्ण मुंडा राऊंड आहे 15 इंचाचा, तर त्याचा आपल्याला तर बघू शकतात परफेक्ट इथं येत आहे आणि इंची टेपचा एक लाईन मागे पुढे झालं तर काहीही हरकत नाही। ब्लाउज वरून माप घेतलेलं आहे म्हणून मुंडा राऊंड हा इथं 7.5 इंचाचा बरोबर मी शिलाई मार्जिन पकडून घेतलेला आहे। त्याच्यानंतर कमर आहे 29 इंच, तर 29 चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे, तर तो आलेला आहे 7.25 इंच। तर आपल्याला आधी मागच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला पुढच्या साईडची कटिंग करायची आहे। त्याच्यानंतर मागच्या साईडचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर ही शोल्डर पट्टी ब्लाउज वरती किती इंचाची आहे तर हे आपल्याला ते सुद्धा मोजून घ्यायचं आहे। तर ब्लाउज वरती शोल्डर पट्टी आहे 2.5 इंचाची, तर इथं आपल्याला 2.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.25 इंच शिलाई मार्जिन, इथं अर्धा इंच आणि इथं 1/2 इंच लागतं ते मोजून घ्यायचं। तर ही 2.5 इंचाची शोल्डर आणि त्याच्या पुढे 1/2 इंच अंतर मी मोजून घेत आहे। त्याच्यानंतर मग गळा ओपन होत आहे 2.25 इंचावरती। त्याच्यानंतर गळा आहे 8 इंचाचा, त्याच्यामध्ये वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी 8.5 इंचावरती खूण करून खाली आपण 2.25 न घेता 2.5-3 इंच घेतलं किंवा 3 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल। नंतर इथं आपल्याला 4 किंवा 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। दोघही बाजूंना अर्धा इंच म्हणजे 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। इथून आपल्याला इथं अर्धा इंचावरती पॉइंट देऊन आणि तिरकस रेष ओढून घ्यायची।
इथं आपल्याला 1/2 इंच इतकं शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे। आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल तर शोल्डर घेतलं 5.5 इंच आणि मुंडा सुद्धा घेतला 5.5 इंच। छातीचा चौथा भाग टाकून घेतला, त्याच्यानंतर मुंडा राऊंड आहे 15 इंचाचा, त्याचा दुसरा भाग घेतला 7.5 इंच आणि तो इथं आपण मोजून घेतला। त्याच्यानंतर इथं आपल्याला तिरकस खाली 1/2 इंच किंवा इंची टेपचे 3 लाईन इंच इतकं तिरकत जायचं आहे। त्याच्यानंतर मागचा टक्स घेतला 4.5 इंचाचा, त्याच्यापासून इथं अर्धा इंच तिरकस आखून घेतला। तर याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। मुंड्याची खूण इथं मी करून घेतली। त्याच्यानंतर तयार उंची वगैरे आपल्याला सर्व इथं नवीन आखून घ्यायचं आहे, कारण मागच्या साईडला आपण तिरकस रेषा घेतलेली असते। शोल्डरचं आणि मुंड्याचं माप चुकू नये याच्यासाठी मी परत सर्व माप चेक करून घेतली। मार्कर जाड असल्यामुळे ती माप थोडी पुढे होत असतात। शोल्डर आणि मुंडा इथं मी बरोबर आखून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा आहे मागच्या मुंड्याचा शेप। याच्यापासून आपल्याला अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। मागच्या साईड आपण जशीच्या तशी कॉपी करत असतो, परंतु मागच्या साईडला 1 इंचाचा टक्स दिलेला असतो, त्याच्यासाठी आपल्याला तो इथं ऍड करायचा नाही। इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। तर कमरेचा चौथा भाग आहे 7.25 इंच, 29 इंच कमर आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन। पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल वरच्या बाजूला, त्याच्यासाठी इथे 7 इंचावर खूण करून घेतली। तर हे अंतर आहे 2.25 इंच। तर इथं आपण 2.25 न घेता 2.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल। त्याच्यानंतर इथं आपल्याला क्रॉस पट्टी मोजून घ्यायची आहे। इथं क्रॉस पट्टी आपल्याला घ्यायची आहे 3.5 इंचावरती। त्याच्यानंतर इथं मोजून घ्यायची आहे 2.5 इंच आणि इथं आपल्याला अशा पद्धतीने सरळ रेष न घेता आपल्याला इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे। जर तुम्हाला तसा गोल आकार जमत नसेल तर डायरेक्ट इथं सुद्धा 2.5 इंच मोजून घ्यायचं। सरळ रेष ओढून घ्यायची आणि इथून 2 ते 2.25 इंचावरती अशा पद्धतीने तिरकस क्रॉस पट्टी आखून घ्यायची। त्याच्यानंतर 34 साईज आहे, तर 34 साईज साठी आपल्याला कटोरी किती इंचाची घ्यायची आहे, तर ती घ्यायची आहे 5.25 इंचाची। 5.25 इंच किंवा 5 इंच आणि पुढे 3 लाईन घेतल्या तरी सुद्धा चालेल, तेच अंतर इथं मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर गळ्यापासून 1 इंचावरती किंवा मग 1.25 इंचावरती अशा पद्धतीने एक पॉइंट द्यायचा। मागच्या मुंड्याचा शेप आहे तर तिथून आपल्याला 2.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आणि हे दोघं पॉइंट अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आणि इथं सुद्धा अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची। त्याच्यानंतर इथं आपल्याला कटोरीचा गोल आकार हा देऊन घ्यायचा। तर आता तुमचं तर लक्षात आलं असेल साइड पार्ट हा तयार झालेला आहे, तर इथं आपल्याला शिलाई मार्जिन काहीही ऍड करायची गरज नाही आणि कटोरी आहे तर ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे, परंतु क्रॉस पट्टी ही आपल्याला वाढवून घ्यायची आहे। तिला आपल्याला शिलाई मार्जिन लागेल म्हणून इथं 1.25 इंच किंवा मग जितकं तुम्ही शिलाई मार्जिन ऍड केलं ते आपल्याला शिलाई मध्ये दाबायचं आहे। तर इथं 1.25 इंच इतके वाढवून घेत आहे। जिथं तुम्ही आखून घेतलेलं आहे तर परफेक्ट त्याच मापावरती कटिंग करायची आहे। मागच्या साईडला इथं आपण
अर्धा इंच तिरकस डाऊन केलेलं आहे, तर तेच अंतर आपल्याला इथं डाऊन करून घ्यायचं. असं केल्यामुळे दोघंही पार्ट हे मागे पुढे होत नाही. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि मध्य सेंटर पासून इथं पाव इंच किंवा इंची टेपचे 3 लाईन इतकं अशा पद्धतीने पॉइंट देऊन आणि मध्य सेंटर पर्यंत तिरकस कटिंग करून घ्यायचं. सरळ रेष ओढून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ह्या 1.5 इंचावरती अशा पद्धतीने कटोरी ठेवून आणि आहे तशीच्या तशी आपल्याला इथं कॉपी करायची. आहे तशीच कटोरी इथं कॉपी केली. त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई मार्जिन इंची टेपच्या 3 लाईन इतकं किंवा पाव इंच इतकं तुम्ही जितकं घेत असणार तितकं इथं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं सुद्धा शिलाई मार्जिन ऍड करायचं. त्याच्यानंतर इथं 1.5 इंच, खालच्या बाजूला 1.5 इंच आणि इथं आपण ऑलरेडी आधीच मोजून घेतलेला आहे 1.5 इंच. इथं आपण 1.5 इंचावरती सरळ रेष ओढण्याआधी आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं. हे अंतर जितकं असेल तेच अंतर इथं आपल्याला मोजायचं आहे. तर हे अंतर आलेलं आहे 4.25 इंच. तर 4.25 वरती अशा पद्धतीने खूण करून इथं सरळ रेष ओढून घ्यायची. त्याच्यानंतर दिलेले सर्व पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि जोडून झाल्यानंतर आखून घेतलेली पूर्ण गोल कटोरी कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर कटोरीचा आपल्याला अशा पद्धतीने दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवून जो काही थोडाफार भाग इथं तिरका झालेला असेल तर तो आपल्याला कटिंग करायचा आहे. तर इथं आपल्याला 34 साईज आहे. टक्स घ्यायचा आहे 1.5 इंचावरती आणि उभा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंच. त्याच्यानंतर 5.25 इंचाची कटोरी आहे तर ती आपल्याला चेक करून घ्यायची आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून 2.5 इंच आणि इंची टेपचा 2.5 इंच आणि 1 लाईन इतकं बरोबर येतं किंवा नाही हे चेक करून पुढे अर्धा इंच शिलाई मार्जिन चेक करून घ्यायचं. तर आपली कटोरी ही बरोबर आलेली आहे. जर का तुम्ही कमी जास्त अंतर केलेलं असेल तर कमी किंवा जास्त होऊ शकतं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने दिलेला टक्स मारून घ्यायचा. खूप छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे आणि नंतर मी जोडून सुद्धा बघितली तर ती सुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बाही आहे 6 इंचाची. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 7 इंचावरती 2 खुणा करून आणि सरळ रेष ओढून घेत आहे. तर सर्वात आधी मी सरळ रेष ओढून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आपला मुंडा किती इंचाचा आहे हा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. तर हा मुंडा आहे 7.5 इंचाचा म्हणजेच पूर्ण राऊंड आहे 15 इंचाचा. तर मग आपल्याला इथं पूर्ण राऊंड असतो 15 इंचाचा त्याचा दुसरा भाग घ्यायचा असतो. तर बघा तो आलेला आहे 7.5 इंच. तर आपण इथं शिलाई मार्जिन सुद्धा पकडून घेतलं. त्याच्यानंतर 7 इंचाच्या बाहीसाठी कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच किंवा 3.25 इंच घेतली तरी सुद्धा चालेल. आणि पूर्ण मुंडा राऊंड आहे तो तिरका अशा पद्धतीने ठेवून आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तिथं आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि 1.5 इंचावरती 2 पॉइंट द्यायचे. त्याच्यानंतर इथं आपण मध्य सेंटर 7.5 इंचावरती खूण करून त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि 1.5 इंचावरती बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथं 7.5 इंच मुंडा घेर आहे त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा. इथं आपल्याला खाली तिरकस थोडस 1.5 इंच इतकं जायचं आहे. तर अशा पद्धतीने बाहीचा शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. फिटिंगच्या सरळ रेषा ओढून आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला चेक सुद्धा करून घ्यायची आहे.
शिलाई मार्जिन सोडून लगेचच आपल्याला बाही चेक करून घ्यायची। तर बघू शकतात इथं 1/2 इंच इतकी एक्स्ट्रा आलेली आहे। तर 1/2 इंच इतकी एक्स्ट्रा आली तर चालेल, परंतु कमी पडायला नको याच्यासाठी अशा पद्धतीने बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर आशा करते मैत्रिणींनो की तर 34 इंच साईज कटोरी ब्लाउज पूर्ण व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा। जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। परफेक्ट कटिंग, कुठेही अजिबात कमी किंवा जास्त होणार नाही, परंतु आपण जितकं शिलाई मार्जिन ॲड केलेलं असतं ते आपल्याला बरोबर पकडायचं असतं आणि परफेक्ट मापांनी कटिंग करायची असते।